मुंबई गोवा महामार्गावर उद्या 12 तास अवजड वाहनांना बंदी। कोकणात होळीनिमित्त गेलेल्या चाकरमान्यांचा उद्या परतीचा प्रवास असल्या कारणामुळे वाहतूक कोंडी न होण्यासाठी घेतला निर्णय। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील कोटींच्या अपहार प्रकरणी एकाला अटक। आरोपी कपिल देढियाला आर्थिक गुन्हे शाखेनं गुजरातमधून केली अटक। वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या वस्तीला दिली भेट। वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, वंचित बहुजन आघाडीची मागणी। गडचिरोलीमध्ये पोलिसांनी घातपाताचा डाव उधळला। नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेली स्फोटकं केली जप्त। नक्षलवाद्यांचा डाव उधळण्यात पोलिसांना यश। पेणमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ। शालेय पोषण आहारासाठी मुदतबाह्य साहित्याचा पुरवठा। पेणमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला संताप। नांदेड ते नागपूर महामार्गावर कारचा अपघात। अपघातात 8 जण गंभीर जखमी। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। नवी मुंबईच्या तुर्भे स्टोअर इथल्या एका गोदामाला लागली आग। कापड्याच्या चिंध्यांमुळे गोदामाला आग लागल्याची प्राथमिक माहिती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 354 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर। अर्थसंकल्पातील तूट केवळ 6%वर। मिलिंद एकबोटेंना छत्रपती संभाजीनगर जिल्हा बंदी। 16 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान जिल्हा बंदीचे आदेश। खुलताबादमधील औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचा एकबोटेंनी दिला होता इशारा। मुंबई वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई। होळी आणि धुळवडीच्या दिवशी विशेष मोहीम। नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांविरोधात कारवाई। 1,79,00,000चा दंड वसूल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।